हाय गाईज, गुड मॉर्निंग. मी आंघोळ नाही केली. पारूचा व्लॉग स्टार्ट करते आता, कारण की आता वाजले सकाळचे 8 आणि मी चालली मम्मीकडे. मला मासे खाऊशी वाटतात आणि मासे घ्यायला आम्ही दोघं चाललो आहे मम्मीकडे. तर चला, आल्यावर आंघोळ वगैरे करणार आता सगळं. तर प्रतीकचा अजून आवरला नाही, त्याला कधीची सांगते आवर लवकर उठ, तरी वेळ करायला लागलाय. चला, माझं तर झालंय. मी आता खाली जाते पहिला आणि आम्ही लगेच निघतो आता. मंजुताई, काल दिवाळी झाली, आता काढाकाढी चालली. आमचं बघा, फुलं जमा जमवी काका भरू देत खरं. ते मम्मीने सेटिंग लावली आहे पप्पाला. लाडीगुडी प्लीज तेवढी फुलं भरा म्हणून. कचऱ्याच्या डब्यात बघ, कचरा आहे का? कचरा जाऊ दे ना पहिला. बिचारे पप्पा फुलं काढतात ते. काल किती ह्याच्याने केलं, फुलं काढायचे आता. चला, इथं मी मम्मीला दिवाळी घेते. इथं मी भरली आहे शंकरपाळी, करंजी. हा चिवडा प्रतीकने आणला होता कालच, तो एक पॅकेट घेऊन चालली आहे. मी घेतलाय हा मोशी, साफ करून घेते. इथे केली आहे सुरमई साफ. होतोय आमचा साफ. मी हा मासा पहिल्यांदा खाणार आहे साक्षीमुळं. साक्षी बोलती हा हड्डीसाठी चांगला असतो म्हणून तिने घेतलाय. तर हे बघा, मम्मीने दिलेत. ही आहे बेबी कोळंबी, लय भारी लागते. याची भाजी आणि भात पण केला ना, लय भारी लागतो. सुरमई फेवरेट माझी. आणि हा आहे शार्क मासा, जो मी पहिल्यांदाच खाणार आहे आयुष्यात. तुम्ही बघितला असेल साफ करताना, तुम्हाला दाखवलं होतं. मी लाईफमध्ये पहिल्यांदा खाते शार्क मासा. थांबा, तुम्हाला उघडून दाखवते. हे बघा, शार्क मासा आहे हा. आणि ह्यात एक सुद्धा काटा नसतो, एक सुद्धा. एकदम मटणासारखा असतो. फक्त एक हड्डी असती बास, बाकी काटा नसतो. यात पण नसतो काटा. सुरमईमध्ये पण एवढे काटे नसतात, 1-2च काटे असतात. आणि ह्याच्यात तर काटेच नसतात. तर तिन्ही पण माझे फेवरेट मासे. आता हा खाल्ला नाहीये, हे दोन्ही तर फेवरेट आहेत. आता हा बघू, हा काटा नाही म्हणून माझा फेवरेट होऊ शकतो. प्रतीकला पण हा काटा नाही म्हणून आवडू शकतो. बघू आता. लय दिलेत पण. हा 2 किलो आहे, हा 2 किलो आहे, हा 1 किलो आहे. तेवढे मासे आम्ही कधी खाणार आहे? एकच मिनिट. ते मासे आम्ही कधी खाणार ते माहीत नाही मला, कारण हे सगळे खूपच जास्त मासे आहेत. आता मी रोज सकाळ दुपार संध्याकाळ मासे खाणार आहे. ह्याचं मी कालवण बनवणार, नाहीतर भात बनवणार काहीतरी एक. आणि हे जे 2 आहेत ते फ्राय करणार. ह्याचं कालवण पण होतं, छान लागतं मस्त. तर चला, आता तुम्हाला आता पसारा दाखवते. मी जातानी मम्मीला आणि पप्पाला चपात्या करून गेले होते, आणि आता इथं मला आणि प्रतीकला चपात्या परत करायच्या. ते हे सगळे भांडे घासायचे. ते मम्मीचा पप्पाचा नाश्ता झालाय म्हणून हे सगळे असे भांडे पडले. ते हे सगळं आवरायचंय. हे बघा, किचन माझा कसा दिसतो, एकदम डेंजर झालाय. सगळं चकाचक करावं लागणार आहे आता. चला, आवरू आपण पटकन. तर गाईस, चपात्या करून झाल्या आणि आत्ता तळण्यापुरते मी मासे जरा म्हणलं फ्राय करावं. सुरमई फ्राय करते आणि हा शार्क मासा आहे, तो पण फ्राय करणार आहे. पहिली सुरमई फ्राय करते. आता एवढे सगळे भांडे एवढी आहेत ना, ते खाली अजून भांडे. तर लेडीज अँड जेंटलमेन, माझ्या मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, तर मित्रांनो आणि तुझ्या बहिणींनो, माझ्या मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो. तर पायल बघा, आता हे कोळंबी, बारकी कोळंबी आणली ती तुम्हाला दाखवली का तुम्ही? तू 2 तास झालं. ती किती किलो? ही 1 किलो निवडती. किती कचरा निघाला बघा. हा सगळा कचरा आहे आणि त्यातनं एवढी शीच निघाली ती कोळंबी. अजून ते पाक भरलं होतं. किती 1 किलो बघा, एवढा सगळा कचरा आहे हा, आणि त्यातनं निघली एवढी. चवली लागते रे ला. आणि मॅडमला खाऊशी वाटती म्हणून आलो आम्ही घेऊन. सकाळ उठून जाऊन आज मूर्त सापडला, कारण आज मलाही मार्केटिंग नव्हती आणि पायालाही सकाळी जाग आली लवकर. रोजच्या सारखी पुढचा आहे, लगेच तोंड वाकडं करते. मला वाटलंच होतं, कसं कौतुक नाही केलं की लगेच तोंड वाकडं होतं. आज पायलला जाग आली असं बोलायचं ना. पायल रोजच्या प्रमाणे लवकर उठली, तर बघा कसं बोलतोय. पण लगेच कसं तुझं लगेच रिॲक्शन, लगेच तयारच होतं, लगेच तोंड वाकडं केलं. सकाळी 7 वाजता उठते मी, तर म्हणतो आज जाऊ लवकर. बरं, आज मला लवकर जाग आली बस.
म्हणून आम्ही गेलो मच्छी आणायला आणि करणार आहे. आज काय करणार आहे नेमकं? येस, कोळंबीचं कालवण आणि मस्तपैकी सुरमई फ्राय आणि सुट्टा भात कर गिच्चा नाही. बिर्याणी राईस मध्ये भात करणार आहे. चालेल याच सुट्टा कर भात बास म्हणजे बाकी काय अजूनच भारी लागलाय ना ए खायला पण मजा येईल. बस. काय बघते? काय नाही पप्पा तुमच्याकडे प्रेमाने बघतात ते मी तुमच्याकडे बघते. लहानपणी कुठे घरी भेटला तरी तू काय एवढं काही गाडवावळी बोलले ते का मी लहानपणी जर असलं काय म्हटलं तर लय आवडीने वाजवायचं म्हणून माझी मी वाजवत बसले. बोलणं कमी आणि हसते जास्त. चल ब्लॉग मध्ये दाखवायचं. गिफ्ट आले ते दाखवायचं गिफ्ट. मगापासून काय करते 1 मिनिट झालं मगापासून लॉक चालू आहे. टन 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 करू प्लीज. काय रे येडे आहे? काय येडे? काय पण काय कसं घ्यावं. काय पण काय करत होते नेमकं ते? अरे हे असं वाजवायला नाही मजा वाटते का काय काय माहिती होय असं. मी आले ते कपड्यांच्या गाड्या काढायला आणि हे कसं वाजते हो. माझी एकटीच वाजत बसली होती. सकाळी वाजत होती. आवडतं मला हे वाजवायला. असं लहानपणी जरा कुठं काय भेटलं ना मला असं वाजवायला आवडायचं हो. कसं वाजते आणि इतकं हे आहे ना स्मूथ ते वाजते फुट 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 फुट. तर गाईच तुमचं सगळ्यांना डायरेक्ट आपण भेटतो संध्याकाळी कारण तयार झालेले आता काम चालू आहे पायलचं हिथं भाजी बनवण्याचं. हे बघा काहीतरी बोल मला हे नाही. गिफ्ट काढले इकडं गिफ्ट काढले ते वाचते देतात कधी ते वाचते देत बावलेत म्हणून. नाही तर काय बाहुले. तर काही आम्हाला पाडव्याचं गिफ्ट आले 10 वेळा. गिफ्ट घ्या फोडलं. हे आता काय? किचन सेट आहे. आता मी वापरायला काढते त्यातच भाजी. अरे म्हटलं बावलेत दाखवा काय. अरे वा 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 चांगलं की येऊन मला वाटलं काचेचे बावलेत की आपलं. हे बघा कोणीतरी माझ्या ह्याचं गिफ्ट दिले कामाचं तर आता हे वापरायला हे काढते. हे असतं का त्याला एवढंच आहे का? 2 आहेत. दोनच अख्ख्या box मध्ये जाऊ दे. मग तुम्हाला अख्ख्या बॉक्स मध्ये नाही gift दोन मोठे 2-4 काढून दिलेत का त्यातले. 2 नसू शकतात 4 सीट दाखवत 3 सीट दाखवत 3 फोटो मध्ये 3 सीट पाहिजे बघ एखादा असेल. हा फोटो मध्ये 3 सीट तेच म्हणलं. अरे हे होतं ना असं झाकलेलं हा, हा. असं होतं ना असं पूर्ण असं होतं ना. मला वाटलं तर एकच आहे. 2 फोटो मध्ये दिसते की 3 सीट 3 झाले ना. 3 हो छोटं मीडियम आणि एकदम स्मॉल आणि एकदम बिग असं आहे. हे बघा आपलं कालवण छोट्या झिंग्यांचं लय छान लागतं. आणि एकीकडे लावलंय मी भात आणि त्याच्यानंतर भाकरी करायच्यात आणि मासे फ्राय करायचे ते. पण आता ह्याचं झालंय फ्रीजरमध्ये ठेवलं होतं तर बर्फ झालाय. आता हे नॉर्मल होसपर्यंत थांबायला लागेल. तर गाईच पायल जेवण बनवून झालेलं आहे आणि पायलला मी चाललोय मावशीकडे सोडायला. मला तर इथं काम आहे बटर मिल्क बनवायचं आहे आपल्याला ताक बनवायचं आहे. मला इथं काम आहे त्यामुळे पायलला मावशीकडे सोडणार आहे. कारण मावशीकडे का कारण आहे यांची भाऊबीजेची इम्पॉर्टंट मीटिंग शिवाय काय काम होत नाही. त्यामुळे मीटिंगला गेलं तिथं पायल पण म्हणले मी पण जाते घरात एकटी काय करू पप्पांनी मागे चाललंय म्हणून चल तुला सोडून येतो मग तुम्ही मीटिंगचा भाग हो. मला होईल बोर कारण की हे दोघं पण चालले ते आता डेअरीमध्ये. म्हणून प्रतीक मी म्हटलं जा माझ्यासाठी एक ड्रेस घेऊन ये. तुम्हाला असं वाटत असून मी परत कपडे चेंज केले हा मी घेऊन आले ड्रेस लेवल जाऊन. ते भिजले होते भांडी घासून त्याच्यामुळं. तर काही घरी आल्यावर काम आम्ही आलोय इकडं संगीता मावशीकडं मीटिंगला. सगळे लोक फिरायला जायची मीटिंग करतात. आम्ही भाऊबीजची मीटिंग करायला आलोय. बघा हे बघा गावाला कोण म्हणतंय कोण म्हणते गावाला करायची कोण म्हणते इथं करायची. अर्धे लोक म्हणते आम्हाला नाही जमणार अर्धे लोक म्हणतात आम्ही येतो.
आमचं काय नाही बाबा, कुठं पण करा. तिघी जणी गावाला जा, मस्त एन्जॉय करा. बरोबर ना? कधी फिरणार ना गावाला तरी. काय म्हणता मावशी? जायचंय गावाला तुम्हाला? जायचंय गावाला भाऊबीज करायला? नाही बाई बघा गावाला आता काय आहे, पोरवाळा कोणी येत नाही. तुम्हाला तिघांनाच जावं लागेल, तिघा बहिणींना. बघा ह्या आता आमचा विचार आहे पोरांचा तर विचार झाला पाहिजे. हा ना. आणि सुना- पोरांना पोरं आहे, हा? पोरांना सुनांना सोडून मटण नाही खाऊ शकत. मग खाऊ शकतो का? पचणार नाही त्यांना हा, मग. बिचारांना. आणि बारका मामा म्हणतो ते लेकर ठेवायचं, सुना ठेवा, आपणच जाऊ बहीण भावंड. आम्ही करतो दोघं जण भाऊ जाऊन तिथं साफसफाई, तुम्ही एक स्वयंपाक करा. नाही असंच बोललं दुपारी. आम्ही तो म्हणलो जावा मस्त एन्जॉय करून या, पण ह्यांना नको वाटते तसं. मग असं असतं. आणि गोलू पण आलाय. गोलू आमची मीटिंग आता भाऊबीजेची आमची जवळजवळ महिना 2 महिने झाले आम्ही आमच्या बहिणी बसलो नाही, बोललो नाही. तर खूप दिवसातून आम्ही एकत्र आलोय, बोललोय. एका मिरीचा फराळ टेस्ट करतोय, कसं झालंय काय झालंय ते. आणि बोलता बोलता मम्मीने 1-2 प्लेट खाल्ले. हा नाही प्लेट नाही खाल्ले, 1-2 पदार्थ या तोंडात बाबा, य. हे आमच्या दोघी जणी बहिणी आहेत. आम्ही आता बहिणी आहेत त्या माहिती आहे सगळ्या जगाला. माहितीचे पण आमचा तोच प्लॅनिंग चाललाय की आमची भाऊबीज आता करायची. तर बघूया, दाखवू आम्ही आमची भाऊबीज कुठं होते. बघू आता काय ठरतंय तुम्हाला सांगतो आम्ही. आणि तो आम्हाला कुणाला ओळखत नाही आता, आम्हाला त्याला झोप पण नसेल झाली. आल्या आल्या तसंच करतो. मग नंतर थोडं नंतर रुळण तो. नाजुकाताई पण आली. 1.5 वर्षाचं झालं की झालं पुढच्या महिन्यात त्याचा बर्थडे. पुढच्या कधी त्याचा बर्थडे? मग आला की 1 वर्षाचा झाला गोलू. नाही ना होय गोलूचे पप्पा. कधी करायचंय बर्थडे? पुढच्या महिन्यात. कुठं कुठं मोठा बर्थडे ना? चला आता मोठा बर्थडे, बायका बर्थडे आमच्या. आणि त्याच महिन्यामध्ये आकाश भाऊंचं पण लग्न झालं होतं. त्यांची अॅनिव्हर्सरी पण त्याच महिन्यात येते. आणि गोलूचा बर्थडे पण, त्रिशाचा पण बर्थडे त्याच महिन्यात आहे. गोलूचा पण येतोय, आकाशचा पण येतोय. लग्नाचा बर्थडे हा पुढच्या महिन्यात त्याच्या पुढच्या महिन्यात तुमच्या बाळाचा होईल बर्थडे. आमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी त्याच्या पुढच्या महिन्यात. ती पण लय जोरात करणार आहे. होय अमित भाऊ, तुम्ही हॉल बुक करून द्यायचा, आम्ही बाकीचं सगळं करणार. आमची अॅनिव्हर्सरी दोघांची, आकाश भाऊची आणि आमची जोरात. गोलू आ, गोलू तो नाही नाही येणार तो. गोलूला दाखव. त्याला दाखवते पण तो जातो नाही. मेघा दीक्षा. ए, दीक्षा. ते गोलू सोबत कसं होतं लहानपणी, तिला पुढं दाखव. गोलू असा. नाही त्याला चिडचिड व्हायला लागली. नाही तो रमला ना लय भारी खेळतो. आम्ही मावशीकडनं आलो जाऊन आणि तिथं चर्चा झाली आणि फायनली आमचा डिसिजन झालाय की संडेला करणार आहे भाऊबीज. ते पण एकदम मोठी आणि मटनची पार्टी असणार आहे. तिघी बहिणी काम करणार आहेत. आम्ही जाणार, ते त्यांच्या भावासाठी करणार आहे. आम्ही जाणार मस्तपैकी आयतं खाणार, मस्तपैकी मटन भाकरी चुरून खाणार, मस्त गप्पा बिप्पा ठोकत बसणार. या तिघी जणी काम करणार कारण की त्यांची भाऊबीज आहे. बरोबर ना? हा मम्मी कशी रागाने बघते काम करणारे म्हणल्यावरती. कोण तुम्ही बघा भावांसाठी नाही, आमच्या जीव आहे तोपर्यंत आम्ही भावांना करणार. त्याच दिवशी आपलं बारका भाऊ नाराज झाला आमचा. लाईव्ह यायचंय त्या दिवशीच. नाराज झालाय ना बारका भाऊ. एवढा मोठा फार्म हाऊस बांधून ठेवलाय गावाला मोठ्या भावानी. मग असं त्यांचं म्हणणं आहे भावांचं की गावाला जाऊन आपण थोडं एन्जॉय करू. पण आपण विषय असा होतो मग आता एकत्र आल्या एकत्र राहणार. आपलं गाव आहे शेवटी, ते किती केलं तरी असं आहे. ते तुम्हाला वाटतं रे हो, पण ते तर तुम्हाला वाटतं. पण आता आम्हाला आमचं गाव पॅरिस असणार का नाही सांगा. आमचं माहेर आम्हाला पॅरिस आहे का नाही? काही असू द्या. आणि त्याच्यामध्ये भावाचं घर म्हणल्यावर ते तर जास्तच प्यारा असतं. आणि आई वडिलांनंतर भाऊ आहे म्हणजे मम्मीचा. भाषेला काय कळणार म्हणती हा गावाला जायचं म्हणून धर्यात 1 महिना आधीपासून आम्ही सगळी पोर उठे मारायचो. मग तेव्हा लहान होतं, आता कळायला लागलं नाही तेव्हा का मजा तुम्हाला? होती. हा, आता कशाची मजा गेली? काहीच मजा नाही आता, काहीच नाही. आता कशाची मजा गेली? कोणच एवढं गावाला येतं ना कोणाचं कोण येत नाही. येतात की. आम्ही यांना कोण बोलव. नाही, विरोध आहे, कोण येत नाही. कॉलेजच्या पोरांना पण सांगितलं ना येते. सांगितलं तर हो, पण आम्ही काय आम्ही होतंय? सगळे भाऊ येतात, कोण येत नाही गावाला. त्यामुळे काय झालं आम्हाला माहिती काही का? टेन्शन नाही. गावाकडे ना जाण्याचा आमचा खूप प्रॉब्लेम होतो. गाडी नाही आमच्या घरापर्यंत. तेव्हा मामा आहे ना
बस करायचं हा म्हणून सगळे घराच्या बारक्या कोणापासून सगळे निघायचे. तुम्हाला खरं सांगते आमची सगळी फॅमिली मिळली ना 30 लोक तर आरामात होतात. फक्त मावशीकडचे काय म्हणजे मम्मी 50 मम्मीच्या माणसं आहे बहिणी सगळं total तो. आम्ही 6 भावंडामध्ये ना 50 माणूस आहे आमचं सगळं. 50 घरातले आम्ही लोक चौघी आहेत. बहिणी, त्यासाठी 2 आणि मिनी दोघं बस लागतील आम्हाला. पण 50 माणसं 2 व्हीलर वर आमच्या नाही होत जायला त्याच्यामुळे गावाचं आमचे कॅन्सल नातवंड, केलं. अरे एका जावई. तिला बोलून दे. प्रॉब्लेम असा आहे आमच्याकडे एकच गाडी आहे ती पण 2 व्हीलर आणि आमच्या घरात 4 माणसं आहे. सगळ्यांच्या घरी हाच प्रॉब्लेम आहे. आता खालची मावशी आहे त्यांच्या घरी पण तोच प्रॉब्लेम आहे. पोरं पण आहेत लहान लहान पोरं एवढं गाडीवर जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं असा प्रॉब्लेम होतो आमचा गावाला जायचा. केली तर मिनी बस करायला लागणार पण ती कोण करणार नाही. मेन काय बोलत होतं मेन हा की ज्या दिवशी आपलं सरप्राईज रिव्हील होणार आहे हा त्याच दिवशी यांची भाऊबीज झाली. हो पण त्यात काय भाऊबीज संध्याकाळचे आपण सकाळचं करणार आहे. Live आपण यायचं. सकाळला येऊ आपण. तुम्ही हा. सकाळचं कमेंट live करून ना. सांगा तुम्ही कोणत्या वेळेला रिकामे असतात ते सांगा. माझा मी सांगते तुम्हाला माझा वेळ बघा. मला 11-12च्या दरम्यान आम्ही वेळ रिकाम आहे आणि सगळ्यांची 12च्या वेळेस कामं होतात. 12 वाजता जर आपण बसलो लाईव्हला तर तुम्हालाही वेळ भेटेल आणि आम्हालाही वेळ भेटेल. मी तर 12 सांगते सगळ्यांना ओके असेल तर सगळ्यांनी ओके करा मला. आणि संध्याकाळी कोण लॉक तर तुम्ही पण ओके करा. असं नका करू तुम्हाला तर वेळ गाईज इथं बघा ओके बिके काय नका करू. आम्ही येतो बरोबर लाईव्ह तुमच्या वेळ वेळेमध्ये पाहिजे ना त्यांना आणि सांगायला. तुम्हाला तर कळलंच आम्ही लाईव्ह आल्यावरती तुम्हाला नोटिफिकेशन येते ना. नाही येत बाई. नाहीत का नोटिफिकेशन? लाईव्हची नशी कशी येईल बरं ठीक आहे नाही येणार मग. म्हणून टाइम ते सांग Instagram लाईव्हला. नाहीये. लाईव्ह ठीक आहे तुम्ही मग तुम्हाला तुमचं टाइम सांगा कोणत्या वेळेत आम्ही दुपारपर्यंत लाईव्ह येऊ कारण रात्रीचं नाही जमणार आणि रात्री तिथं सगळेजण असणार काम सगळ्यांचे चाललेले असणार. लय कालवा असणार. लय घालवा हा, yes. तिथं तर अजिबात नाही होणार. तर फक्त 2 दिवस राहिलेले आहेत. तर तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील तुम्ही लाईव्ह वर विचारू शकता. तयारी करून ठेवा. तयारी करून ठेवा तुमच्या प्रश्नांची. तर तुम्ही जो प्रश्न विचाराल त्याचं नक्की 100% तुम्हाला उत्तर मिळेल. मला वाचता नाही आलं तर माझी मुलं वाचतील आणि आम्ही त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू 100%. आणि जर Yes. संध्याकाळी असेल लाईव्ह तर त्यावेळेस तुम्ही मला भाकरी दाबताना दिसेल हा. लाईव्ह. कारण मला 20 भाकरी करायचे तर ते पण मी अर्ध्याच करणार आहे. 30 भाकरी लागतात आमच्या इथं बरोबर 30-35 भाकर लागती. तर अशा प्रकारे जेवायच्या काय बोलायचं का? नाही बोलायचं मला तर मिसळी तिला मिक्सी लावायची ना. हा, तर मी मग विचारून तिथं म्हणतो. काही झालं कधी ब्लॉग बनवतो कधी मिक्सी लावतो. तर काहीच भेटूया आपण पुन्हा एकदा उद्या नवीन ब्लॉग मध्ये आणि फक्त 26 तारखेला 2 दिवस राहिले. तर तुम्ही खरंच एक्साइटेड आहात का? कमेंट करून सांगा.